तुम्ही मकाची कणसं भाजून बऱ्याच वेळा खाल्ले असेल, उकडून खाल्ले असतील, पण असा गावच्यासारखा मका चाट तुम्ही कधी करून खाल्ला आहे का? नसेल केला तर असा मका चाट तुम्ही एकदा खाऊन बघा. तुम्ही एकदा असा मका चाट खाल्ला ना, याची चव विसरणार नाही. एवढा भारी आपला हा मका चाट लागतो. हा मका चाट करायला जास्त वेळ लागत नाही. अगदी घरातील साहित्यात झटकीपट हा मका चाट आपला तयार होतो. चला करूया. नमस्कार, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. एक मकाचं कणीस घेतलं आहे. आधी यावरचा आपण पाला काढून घेऊया आणि याला जी केसरं आहे ती सगळी आपण काढून घेणार आहोत. एक कणसाचा पाला आणि सगळी केसरं बघा काढून घेतली. आता आपण याचे 2 तुकडे करून घेतले आणि मका आपण सोलून घेऊया. आधी काय करायचं, या 2 ओळी आहेत ते कडपर्यंत आपल्याला सोलून घ्यायचे आहेत. म्हणजे काय होतं, आपल्याला पटापट मका सोलता येते. कडपर्यंत बघा ह्या 2-3 ओळी मी सोलून घेतल्या आणि आता बघा किती भरभर आपली ही मका सोलून होत आहे. अगदी 2 मिनिटात आपले हे मकाचं कणीस सोलून होतं. आधी अशी ओळ पाडून घेतली ना, अजिबात जास्त वेळ लागत नाही. मका आपली सोलून झाली आहे आणि चिकटलेली मका आहे ना, ती अशी मोकळी करून घ्यायची, म्हणजे भाजताना व्यवस्थित भाजते. गॅसवर तवा ठेवून घेतला. तवा गरम झाला की यामध्ये आपण मका घालून घेऊया आणि उलटण्याने सगळीकडे अशी आपल्याला मका पसरवून घ्यायची आहे, म्हणजे चांगली सगळ्या बाजूने भाजली जाते. आणि आता खालीवर चांगली मका आपण अशी हलवून भाजून घेऊया. सारखं असं हलवत राहायचं आहे, म्हणजे सगळ्या बाजूने चांगली मका आपली भाजली जाते. मका भाजत भाजत आली ना, ह्या मकाचा रंग बदलतो. बघा पिवळसर अशी आपली मका दिसायला लागलेली आहे आणि थोडे थोडे याला काळे डाग पडलेले आहेत. आणि आता अर्धवट मका भाजली ना, यामध्ये आपण 1 चमचा तेल घालून घेणार आहोत. तेल घातल्यावर परत आपण मका चांगली तेलामध्ये भाजून घेऊया. सारखं असं हलवत राहिलं ना, बघा सगळ्या बाजूनी मका आपली चांगली भाजली जाते. कुठं कच्ची राहत नाही आणि जास्त पण भाजली जात नाही. तुम्हाला जवळून दाखवते, बघा किती छान आपली ही मका भाजलेली आहे. आता आपण एका भांड्यामध्ये मका काढून घेऊया. थोडी गार झाली की यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घातला, एक बारीक चिरलेला टोमॅटो. आधी आपण कांदा टोमॅटो ह्या मकामध्ये चांगला मिसळून घेऊया. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया. मीठ हाताने पसरून टाकायचं, म्हणजे सगळीकडे एकसारखं लागतं. थोडीशी मिरची पावडर, थोडासा चाट मसाला किंवा पाणीपुरी मसाला घालायचा आहे. थोडंसं लिंबू यावर पिळून घ्यायचं. मसाला लिंबू पिळून झालं की सगळी मका आपल्याला चांगली हलवून घ्यायची आहे. तळापासून अजूनही बाजूनी चांगली मका आपण हलवून घेतली आणि आता शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. बघा झटकीपट मस्त असा गावच्यासारखा आपला मका चाट तयार झाला आहे. तुम्ही एकदा जर असा मका चाट करून खाल्ला ना, याची चव विसरणार नाही. एवढा भारी लागतो. बाहेर पाऊस पडतोय आणि तुम्ही असा मका चाट नाही खाल्ला तर मग काय खाल्लं? तुम्ही एकदा तरी माझ्या या पद्धतीने असा मका चाट करून खा. मग मी केलेला मका चाट तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.